नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करतो. साप्ताहिक हवामान अंदाज पाहूया. साप्ताहिक म्हणजे येते 20 तारखेपर्यंतचा हवामानाचा अंदाज एक सारांश स्वरूपात आता बघणार आहोत. सध्या परिस्थिती काय आहे, उत्तरेकडून स्थानिक वातावरण बनते, दक्षिणेकडे वातावरण ते हळूहळू सरकत जात आहे. तसंच वातावरण काय तर कोरडे वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहित करत आहेत. पुढे जाऊन याचं एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होते, त्यावेळी वातावरणात बदल होणार आहे. त्यावेळेच्या वातावरण आणि आत्ताचं वातावरण यामध्ये फरक राहणार आहे. श्रीलंकेपासून जे काय बाष्पयुक्त वारे प्रवाहित होणार आहेत ते पण जास्त वेगाने होणार आहेत आणि ती समुद्रात असल्यामुळे आपल्या राज्याला जरी धोका नसला तरी पण इकडे कशामुळे निर्माण झाले तर इकडे विदर्भ, तेलंगणा, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर ह्या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले, त्यामुळे ते वारे प्रवाहित समुद्रातून झालेले आहेत आणि ह्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन सर्वत्र भाग बदलत बदलत पाऊस पडण्याची शक्यता आता या मॉडेलवरून वाटत आहे. साधारण एक 20 तारखेच्या आसपास ही जी चक्रवात स्थिती किंवा स्थानिक वातावरणाची निर्मिती राहणार आहे. तोपर्यंत आता सध्या चालू आहे तसं कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर जास्त आहे आणि इकडे सांगली, सातारा, पुणे पुणे विभाग ही कर्नाटकाचा उत्तर भागातून सिंधुदुर्ग परिसर, रत्नागिरीचा परिसर किंवा मुंबईचा परिसर ह्या परिसरातून दक्षिण आग्नेय दिशेला पाऊस सरकताना दिसतोय. सोलापूर, अकलूज ह्या परिसरातून पाऊस राहणार आहे. हा जवळजवळ 12-13 तारखेच्या आसपासही राहणारच आहे की नाशिक, पुणे, दापोली, सातारा, अकोला, सोलापूर, सांगली, विजयपूर, कलबुर्गी म्हणजे हे जे काय पट्टा आहे, अहमदनगरचा पट्टा, बीड ह्या भागातून स्थानिक वातावरण बनवून पाऊस हा दक्षिणेकडे सरकत राहणार आहे, दक्षिण आग्नेयकडे सरकत राहणार आहे. साधारणतः 13 तारखेपर्यंत हे असंच चालणार आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्राचा दक्षिण बाजू म्हणजे ती मराठवाड्याची बाजू असू दे, मध्य महाराष्ट्राची असू दे, अगर पश्चिम महाराष्ट्राची दक्षिण बाजूला जास्त जोर होणार आहे. त्यानंतर ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल त्यावेळी मात्र वातावरणात थोडा बदल होणार आहे, म्हणजे जास्त बदल होणार आहे. त्यावेळी संपूर्णतः आता जरी विदर्भात जरी पाऊस जरी थोडासा कमी दाखवत असला त्यावेळी मात्र भाग बदलत बदलत विदर्भात सुद्धा भरपूर पाऊस होणार आहे आणि इकडे अकोला, अकोट ह्या भागात सुद्धा भरपूर पाऊस होणार आहे आणि त्या भागातून सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे सरकत पश्चिमेकडे सरकत ते परत एकदा अरबी समुद्रात निघून जाताना दिसते. म्हणजे होणार आहे तसं होणार असंही मॉडेल दाखवायला आलं आहे. त्यावेळी जळगाव, अकोला, अकोट, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा हे जो पट्टा आहे हा पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचे तयार होऊन पश्चिम महाराष्ट्राकडे सरकत जाणार आहे. भाग बदलत सर्वत्र पाऊस होणार आहे. फक्त अवधी काय आहे ते 13 तारखेच्या पुढे त्याचा जोर चांगला राहणार आहे. सध्याला विदर्भाचा पट्टा तो थोडासा वंचित आहे पावसापासून, पण 13-14 तारखेच्या पुढे मात्र 20 तारखेपर्यंत त्या भागातून मुसळधार, अतिमुसळधार असा पाऊस होणार आहे आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने परत एकदा मान्सून सक्रिय झाला असं म्हणता येईल. मग आता सध्या मान्सून तर सक्रिय आहेच आहे, पण मान्सूनमध्ये खंड पडलेला आहे, तो त्यावेळी निघून जाणार आहे म्हणजे पूर्ण होणार आहे. का तर त्यावेळी असा पाऊस होणार आहे असंही मॉडेल दाखवायला लागलं आहे की अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे. तर तोपर्यंत ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भ पट्टा, इकडे मराठवाडा पहिला विदर्भ पट्टा करणार, नंतर मराठवाडा, नंतर मध्य महाराष्ट्र, नंतर पश्चिम महाराष्ट्र ह्या जो भाग आहे ह्यो भाग बदलत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे. हे मॉडेल पुढचा अंदाज लांबचा देत आहे, तरी मग ह्या अंदाजामध्ये थोडासा बदल पडू शकतोय. पडला तर पण थोडा म्हणजे थोडा फारसा बदल पडत नाही, परंतु बदल थोडासा पडू शकतोय. जळगाव, नाशिक या पट्ट्यातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, असे अपडेट पाहण्यासाठी शेअर करत चला. धन्यवाद.